एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लढाई बाहेरच्या जगाशी नसते. काही लढाया अशा असतात ज्या फक्त तुझ्या मनाच्या 4 भिंतींमध्ये चालू असतात आणि त्या इतक्या शांत असतात की इतर कोणालाच त्यांचा आवाज ऐकू येत नाही. तू कधी स्वतःला विचारलंस का, ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यांची शिक्षा तू स्वतःला आजच का देतो आहेस? उद्या काय होईल याची चिंता करताना तू आजचा दिवस का हरवतो आहेस? एखाद्यानं काही शब्द बोलले की त्याचा अर्थ शोधण्यात तू तास घालवतोस, पण स्वतःच्या मनानं तुला रोज सांगितलेल्या खोट्या गोष्टींवर कधी प्रश्नच का विचारत नाहीस? सत्य हे आहे की मनाला रिकामी जागा आवडत नाही. म्हणूनच ते कथा तयार करतं, शंका निर्माण करतं, भीती रंगवतं आणि मग त्या भीतींनाच वास्तव समजून तू स्वतःच्या पावलांना साखळदंड घालून घेतोस. कल्पना कर, एका खोलीत अंधार आहे. तिथे कोपऱ्यात पडलेली एक दोरी तुला साप वाटते. तुझं हृदय वेगानं धडधडायला लागतं, हातपाय थरथर कापू लागतात. पण जेव्हा दिवा लागतो तेव्हा लक्षात येतं की तिथे साप कधीच नव्हता. ओव्हर थिंकिंग म्हणजे हाच अंधार आणि जागरूकता म्हणजे तो दिवा. तुझ्या मनात रोज निर्माण होणाऱ्या अनेक भीती प्रत्यक्षात घडतच नाहीत, पण त्या घडतील या कल्पनेनं तू स्वतःच स्वतःला थांबवतोस. आठव, जी नदी सतत वाहते ती स्वच्छ राहते, पण जे पाणी एका जागी अडून राहतं ते हळूहळू गढूळ होतं. विचारांचंही तसंच असतं. जे विचार कृतीत उतरतात ते अनुभव बनतात, पण जे विचार फक्त मनातच फिरत राहतात ते ओझं बनतात. म्हणून आजपासून स्वतःला एक छोटासा प्रश्न विचार. मी या क्षणी विचार करतोय की फक्त विचारांमध्ये अडकलोय? या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. कारण लक्षात ठेव, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठे निर्णय घ्यावे लागत नाहीत. कधीकधी फक्त मनात सुरू असलेल्या अनावश्यक संभाषणाला शांत करण्याची हिंमत पुरेशी असते. आणि कदाचित तू हे शब्द ऐकतो आहेस याचाच अर्थ तुझं मन आता थकून गेलं आहे. त्याला आणखी विचारांची गरज नाही, त्याला एका नवीन सुरुवातीची गरज आहे. अध्याय 1. मन इतकं विचार का करतं? जर तुला वाटत असेल की जास्त विचार करणं ही तुझी सवय आहे, तर एक गोष्ट समजून घे. मनाचा उद्देश तुला आनंदी ठेवणं नाही. मनाचा पहिला उद्देश आहे तुला सुरक्षित ठेवणं. हजारो वर्षांपूर्वी माणूस जंगलात राहत होता. प्रत्येक आवाजामागे एखादा धोका असू शकत होता. झाडांच्या पानांची सळसळ, अंधारात चमकणारे डोळे किंवा अचानक तुटलेली फांदी. प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहणं त्याच्या जगण्यासाठी आवश्यक होतं. आज जंगल बदललं आहे, पण मन बदललेलं नाही. आज सिंह नाहीत, पण मुलाखती आहेत. आज वाघ नाहीत, पण लोकांचं मत आहे. आज विषारी साप नाहीत, पण अपयशाची भीती आहे. मनाला प्रत्येक अनोळखी गोष्ट धोक्यासारखी वाटते, म्हणून ते सतत तुला प्रश्न विचारत राहतं. जर चूक झाली तर? जर त्यांनी नकार दिला तर? जर मी पुरेसा चांगला नसलो तर? हे प्रश्न तुझ्या विरोधात नसतात. ते फक्त तुला वाचवण्याचा मनाचा जुना प्रयत्न असतो. पण इथेच एक मोठी चूक घडते. सुरक्षित राहण्याच्या प्रयत्नात आपण जगणंच विसरून जातो. एक तरुण मुलगा होता. त्याला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा होता. योजना तयार होती, कौशल्य होतं, मेहनत करण्याची तयारीही होती. पण प्रत्येक रात्री तो नवीन शंका शोधायचा.
भांडवल कमी पडलं तर, ग्राहक मिळाले नाहीत तर, लोक हसले तर. महिने गेले, वर्ष निघून गेलं आणि एक दिवस त्यांनी पाहिलं की त्याच कल्पनेवर दुसऱ्या कोणीतरी काम सुरू केलं आणि यशस्वीही झाला. त्याला अपयशाने हरवलं नव्हतं, त्याला हरवलं होतं निर्णय न घेण्याने. ओव्हर थिंकिंगची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ते तुला थांबवतं. पण थांबल्याचं कारण योग्य वाटेल अशी 100 स्पष्टीकरणंही देतं. तुला वाटतं मी अजून तयारी करतोय, प्रत्यक्षात तू भीतीला वेळ देतो आहेस. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक चुकीची आठवण तुझ्या मनाला असते, पण यशाच्या क्षणी तू किती धैर्य दाखवलंस हे ते अनेकदा विसरतं. म्हणूनच एखादी छोटी चूक मन पुन्हा पुन्हा दाखवत राहतं, जणू एखादा जुना चित्रपट वारंवार चालू आहे. कल्पना कर, तू आरशासमोर उभा आहेस. आरशावर धुळीचा थर आहे. तू स्वतःला दोष देऊ लागतोस की मीच अस्पष्ट दिसतोय. पण समस्या तुझ्यात नसते, समस्या आरशावर असते. ओव्हर थिंकिंगही तसंच आहे. ते वास्तव बदलत नाही, ते वास्तव पाहण्याचा तुझा दृष्टिकोन धूसर करतं. म्हणून पुढच्या वेळी मन तुला एखादी भीती दाखवेल तेव्हा लगेच तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. स्वतःला फक्त एवढं विचार, हा खरोखर घडणारा धोका आहे का, की माझ्या मनाने तयार केलेली कथा आहे? हा प्रश्न जितक्या प्रामाणिकपणे विचारशील तितक्या हळूहळू तुझ्या विचारांचा वेग कमी होईल. कारण प्रत्येक विचार सत्य नसतो, प्रत्येक भीती भविष्य नसते आणि प्रत्येक शंका तुझं वास्तव ठरत नाही. कधीकधी मनाला उत्तरांची गरज नसते, त्याला फक्त हे जाणवण्याची गरज असते की त्याचा मालक अजूनही तूच आहेस. आणि ज्या दिवशी तू स्वतःच्या विचारांकडे बाहेरून पाहायला शिकशील, त्या दिवशी तुला लक्षात येईल, तू तुझे विचार नाहीस, तू त्या विचारांचा साक्षीदार आहेस. आणि साक्षीदार नेहमी कथेपेक्षा मोठा असतो. अध्याय 2. न दिसणारी किंमत, जास्त विचार करण्याची खरी शिक्षा. कधी एखाद्या झाडाकडे बारकाईनं पाहिलं आहेस? बाहेरून ते हिरवं दिसतं, फांद्या मजबूत असतात, पानंही ताजी असतात. पण जर त्याच्या मुळांमध्ये हळूहळू कीड लागत असेल तर ती सुरुवातीला कोणालाच दिसत नाही. एक दिवस मात्र ते झाड अचानक कोसळतं आणि लोक म्हणतात, हे इतकं अचानक कसं झालं? खरं तर ते अचानक घडलेलं नसतं, नुकसान खूप आधीपासून सुरू झालेलं असतं. ओव्हर थिंकिंगही अगदी असंच काम करतं. ते मोठ्या आवाजात आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, ते शांतपणे, नकळत आणि रोज थोडंसं करून तुझी ऊर्जा, तुझा आत्मविश्वास आणि तुझा आनंद कमी करत राहतं. सर्वात आधी ते तुझा वर्तमान चोरून नेतं. तू मित्रांसोबत बसलेला असतोस, पण मन कालच्या संभाषणात अडकलेलं असतं. तू कुटुंबासोबत जेवत असतोस, पण डोक्यात उद्याच्या काळजीचं वादळ सुरू असतं. तू एखाद्या सुंदर सूर्यास्तासमोर उभा असतोस, पण डोळे त्या रंगांकडे नसतात, ते भविष्याच्या कल्पनांमध्ये हरवलेले असतात. मग आयुष्य जगण्याऐवजी तू ते फक्त विचारत राहतोस. एकदा एका वृद्ध माणसाला विचारलं गेलं, तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त कशाचा पश्चात्ताप आहे? तो म्हणाला, ज्या दुःखांनी मला सर्वात जास्त त्रास दिला. त्यापैकी बहुतेक दुःख कधी घडलीच नाहीत. हे वाक्य साधं आहे, पण त्यात खोल सत्य दडलं आहे. आपण अनेकदा कल्पनेत इतक्या वेळा हरतो की प्रत्यक्ष जीवनात जिंकण्याची संधीच घेत नाही. ओव्हर थिंकिंग नात्यांनाही हळूहळू कमकुवत करतं. समोरच्या व्यक्तीनं उशिरा उत्तर दिलं की मन स्वतःच कथा लिहायला लागतं. तो माझ्यावर रागावला असेल, मी काही चुकीचं बोललो असेल, आता हे नातं संपणार.
प्रत्यक्षात समोरचा माणूस कदाचित फक्त कामात व्यस्त असतो, पण आपण आपल्या कल्पनांवर इतका विश्वास ठेवतो की वास्तवाला संधीच देत नाही. करिअरमध्येही हीच गोष्ट घडते. काही लोक अपयशामुळे मागे राहत नाहीत, ते सुरुवातच करत नाहीत, कारण त्यांना प्रत्येक पाऊल आधीच परिपूर्ण हवं असतं. पण लक्षात ठेव, परिपूर्ण नकाशा तयार करणारा माणूस अनेकदा प्रवास सुरूच करत नाही, आणि साधी दिशा घेऊन चालायला सुरुवात करणारा माणूसच शेवटी मंजिल गाठतो. ओव्हर थिंकिंग शरीरावरही परिणाम करतं. मन सतत धावत असेल तर शरीराला विश्रांती कशी मिळणार? रात्रभर झोप लागत नाही, सकाळी उठल्यावर थकवा जात नाही, लहान निर्णयही मोठे वाटू लागतात, हृदय वेगानं धडधडतं, लक्ष विचलित होतं, आणि हळूहळू माणूस स्वतःच्याच क्षमतेवर शंका घ्यायला लागतो. सर्वात मोठं नुकसान मात्र वेगळंच असतं, ते म्हणजे आत्मविश्वासाचा मृत्यू. जेव्हा तू प्रत्येक निर्णयावर 10 वेळा शंका घेतोस, तेव्हा तुझं मन एक संदेश स्वीकारायला लागतं, मी स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही. हा संदेश दिवसेंदिवस मजबूत होत जातो. मग छोट्या गोष्टींसाठीही तू इतरांची परवानगी शोधू लागतोस. लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं वाटू लागतं, स्वतःचं मत मागे पडतं, आणि एक दिवस तुला जाणवतं, तू स्वतःचं आयुष्य जगत नाहीयेस. तू फक्त इतरांच्या कल्पित प्रतिक्रियांनुसार निर्णय घेतो आहेस. पण इथेच एक आशेचा किरण आहे. ज्या मनानं तुला या विचारांच्या जाळ्यात अडकवलं, तेच मन तुला मुक्तही करू शकतं. कारण सवयी बदलतात, दृष्टिकोन बदलतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नवीन दिवस तुला एक नवीन निवड देतो. भीतीवर विश्वास ठेवायचा की स्वतःवर? या दोन्हीपैकी एकच गोष्ट रोज जिंकत असते. आणि ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेशील, त्या दिवशी ओव्हर थिंकिंगची साखळी तुटायला सुरुवात होईल. कारण लक्षात ठेव, मनात उठणारा प्रत्येक विचार तुझं भविष्य ठरवत नाही, पण त्या विचारांवर तू कशी प्रतिक्रिया देतोस, ती मात्र तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. अध्याय 3. ओव्हर थिंकिंगची लपलेली चिन्हे. मन शांत आहे की फक्त गोंधळलेलं? अनेक लोकांना वाटतं की ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त खूप विचार करणं, पण खरं चित्र त्यापेक्षा खूप वेगळं आहे. कधीकधी माणूस बाहेरून पूर्णपणे शांत दिसतो. तो हसतो, बोलतो, काम करतो, लोकांमध्ये मिसळतो, पण त्याच्या मनात सतत एक न संपणारा संवाद चालू असतो. तो प्रत्येक प्रसंगाचं विश्लेषण करत असतो, प्रत्येक शब्दाचं वजन मोजत असतो, प्रत्येक निर्णयाच्या 100 शक्यता शोधत असतो, आणि हळूहळू त्याला स्वतःलाच कळेनासं होतं की तो विचार करतोय की विचार त्याला चालवत आहेत. सकाळी उठल्यापासूनच हे सुरू होतं. आज काय घालायचं, हे बोलावं का ते, ही संधी स्वीकारावी की थांबावं? अगदी साध्या गोष्टींसाठीही मन न्यायालयासारखं वागू लागतं. प्रत्येक पर्यायाची चौकशी, प्रत्येक शक्यतेचा पुरावा, आणि प्रत्येक निर्णयावर संशय. परिणाम, निर्णय घेताना थकवा. यालाच अनेक जण मानसिक थकवा म्हणतात. शरीराने काहीच मोठं काम केलेलं नसतं, पण दिवस संपेपर्यंत मन इतकं दमलेलं असतं की कोणाशी बोलायचीही इच्छा राहत नाही. आणखी एक लक्षण म्हणजे जुन्या आठवणींमध्ये अडकून राहणं. 5 वर्षापूर्वीचा एखादा प्रसंग अचानक डोक्यात येतो. मी तसं बोललो नसतो तर, मी तो निर्णय बदलला असता तर. तू लक्षात घेतलंस का, भूतकाळ कधीच बदलत नाही, पण मन मात्र रोज त्याच दारावर जाऊन टकटक करत राहतं, जणू यावेळी उत्तर वेगळं मिळेल. मग येतो भविष्याचा खेळ.
उद्या होणाऱ्या मीटिंगची चिंता आज, महिन्याभरानंतरच्या निकालाची भीती आज, अजून भेटही न झालेल्या लोकांच्या मतांची काळजी आज. यामुळे वर्तमानाचा श्वास घुसमटायला लागतो. कल्पना कर, तुझ्या हातात एक ग्लास आहे. जर तो 2 मिनिटं धरलास काही वाटणार नाही. 2 तास धरलास तर हात दुखू लागेल. आणि पूर्ण दिवस धरलास तर तोच हलका ग्लास असह्य ओझं बनेल. विचारांचंही तसंच असतं. विचार करणे समस्या नाही, त्यांना सोडून न देणं ही समस्या आहे. ओव्हरथिंकिंगचं आणखी एक लपलेलं चिन्ह म्हणजे सतत इतरांच्या मनाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न. त्याने माझ्याकडे पाहिलं नाही म्हणजे तो नाराज असेल. तिने हसून उत्तर दिलं नाही म्हणजे मी तिला आवडत नाही. त्यांनी मला बोलावलं नाही म्हणजे माझी किंमत नाही. पण खरं सांगायचं तर आपण इतरांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज लावण्यात जितका वेळ घालवतो तितका वेळ ते लोक कदाचित त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करत असतात. अनेकदा आपण स्वतःलाच आपल्या कथांचा मुख्य पात्र समजतो, पण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या संघर्षात व्यस्त असतो. ओव्हरथिंकिंगची आणखी एक सवय म्हणजे परिपूर्णतेचा पाठलाग. जोपर्यंत सगळं योग्य होत नाही तोपर्यंत सुरुवातच करायची नाही. पण परिपूर्ण क्षण कधीच येत नाही. शेतकरी पाऊस पूर्णपणे आपल्या मनासारखा पडेल याची वाट पाहत बसला तर कदाचित तो कधीच पेरणी करू शकणार नाही. तो उपलब्ध हवामानात बी पेरतो, कारण त्याला माहिती असतं की वाढ ही कृतीतून होते, प्रतीक्षेतून नाही. मनात सतत चालणाऱ्या या लहान लहान सवयी एकत्र येतात आणि मोठं जाळं तयार करतात. मग तू एखाद्या निर्णयामुळे नाही तर निर्णय घेण्याच्या भीतीमुळे थांबतोस. एखाद्या अपयशामुळे नाही तर अपयशाच्या कल्पनेमुळे मागे हटतोस. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे तुला हे सामान्य वाटायला लागतं. पण ते सामान्य नाही, कारण आयुष्य विचार करण्यासाठी दिलेलं नाही, आयुष्य अनुभवण्यासाठी दिलेलं आहे. आजपासून एक छोटा प्रयोग करून पहा. जेव्हा मन एखाद्या विचाराभोवती गोल गोल फिरायला लागेल तेव्हा स्वतःला शांतपणे विचार, हा विचार मला पुढे नेत आहे का, की फक्त जागच्या जागी फिरवत आहे? जर उत्तर दुसरं असेल तर समजून जा, तू समस्येत नाहीस, तू फक्त विचारांच्या चक्रव्यूहात अडकला आहेस. आणि प्रत्येक चक्रव्यूहाला बाहेर पडण्याचा एक दरवाजा असतो. तो दरवाजा म्हणजे जागरूकता. ज्या क्षणी तुला कळतं की तू ओव्हरथिंक करतो आहेस, त्या क्षणापासून तुझी मुक्तता सुरू होते. अध्याय 4. विचारांच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी तुला मनाशी युद्ध करायची गरज नाही. कारण ज्या शत्रूशी तू सतत लढतोस त्यालाच तू अधिक महत्त्व देतोस. मनाला हरवण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याला दिशा दे. कल्पना कर, एका नदीला पूर आला आहे. जर तू तिच्या प्रवाहासमोर उभा राहून तिला थांबवायचा प्रयत्न केलास तर ती तुलाच वाहून नेईल. पण जर तू तिच्यासाठी योग्य मार्ग तयार केलास तर तीच नदी शेतांना पाणी देईल, जीवन निर्माण करेल. विचारांचंही तसंच आहे. त्यांना थांबवण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा देणं अधिक महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, जेव्हा एखादा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात येतो तेव्हा त्याला मनातच फिरू देऊ नकोस, तो कागदावर उतरव. अनेकदा डोक्यातील वादळ कागदावर आलं की त्याची ताकद अर्धी होते. मनात तो प्रश्न पर्वतासारखा वाटतो, पण लिहिल्यावर लक्षात येतं की तो फक्त काही शब्दांचा समूह आहे. एका तरुणीची सवय होती. ती प्रत्येक छोट्या निर्णयावर तासनतास विचार करायची.
एक दिवस तिनं ठरवलं की प्रत्येक चिंता एका वहीत लिहायची. महिन्याभरानं तिनं ती वही पुन्हा उघडली. बहुतेक चिंता कधीच खरी ठरली नव्हती. तेव्हा तिला समजलं, तिचा सर्वात मोठा विरोधक परिस्थिती नव्हती, तिची स्वतःची कल्पनाशक्ती होती. दुसरी गोष्ट, निर्णयाला वेळेची मर्यादा दे. जर चहाच्या कपासाठी सुद्धा तू 10 मिनिटं विचार करत बसलास, तर मोठ्या निर्णयांमध्ये मन तुला आणखीन जास्त अडकवेल. स्वतःला सांग, या विषयावर मी 15 मिनिटं विचार करेन, त्यानंतर जे योग्य वाटेल ते करेन. कारण अनेक वेळा चुकीचा निर्णय सुधारणं शक्य असतं, पण न घेतलेला निर्णय आयुष्यभर तसाच राहतो. तिसरी गोष्ट, तुझ्या श्वासाकडे लक्ष दे. हे साधं वाटेल, पण मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत असताना श्वास नेहमी वर्तमानात असतो. डोळे बंद कर. हळूच श्वास आत घे. क्षणभर थांब आणि शांतपणे बाहेर सोड. हे करताना फक्त श्वास मोज. 1, 2, 3. काही क्षणात तुला जाणवेल की विचार अजून आहेत, पण त्यांचा आवाज कमी झाला आहे. कारण लक्ष बदललं की अनुभव बदलतो. चौथी गोष्ट, कृतीला विचारांपेक्षा मोठं बनव. तू पोहायला शिकायचं ठरवलंस आणि वर्षभर फक्त पुस्तकं वाचत राहिलास, तर पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येणार नाही. तसंच आयुष्यातही आहे. कधीकधी 5 मिनिटांची कृती 5 तासांच्या विचारांपेक्षा जास्त शिकवते. फोन करायचा आहे, कर. अर्ज भरायचा आहे, भर. नवीन कल्पना आहे, सुरुवात कर. कारण अनुभव हा भीतीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असतो. 5वी गोष्ट, स्वतःशी बोलण्याची भाषा बदल. जर तू रोज स्वतःलाच म्हणत असशील, मी चुकणार, मी पुरेसा चांगला नाही, माझ्याकडून होणार नाही, तर मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं. पण जर तू म्हणायला सुरुवात केली, मी शिकू शकतो, चूक झाली तरी मी उभा राहीन, प्रत्येक अनुभव मला मजबूत करेल, तर हळूहळू मनाचं प्रशिक्षण बदलू लागतं. आता एक छोटा प्रयोग कर. आजपासून पुढील 7 दिवस जेव्हा जेव्हा एखादा नकारात्मक विचार येईल, तेव्हा लगेच त्याला एक प्रश्न विचार. याचा ठोस पुरावा काय आहे? बहुतेक वेळा तुला जाणवेल की त्या विचाराकडे भावना आहेत, पण पुरावे नाहीत, आणि भावना नेहमी सत्य नसतात. लक्षात ठेव, आकाशात ढग आले म्हणून सूर्य नाहीसा होत नाही, तो फक्त काही काळ दिसत नाही. तसंच तुझ्या मनात नकारात्मक विचार आले म्हणून तुझी क्षमता संपत नाही, ती फक्त त्या विचारांच्या धुक्यामागे लपते. जगातील अनेक मोठे बदल एका मोठ्या निर्णयानं झाले नाहीत, ते एका छोट्या पावलानं सुरू झाले. एका फोननं, एका अर्जानं, एका होनं. आणि कदाचित तुझ्या आयुष्यातील पुढचं मोठं परिवर्तनही एखाद्या अशाच छोट्याशा कृतीपासून सुरू होईल. म्हणून आज स्वतःला एक वचन दे. मी प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणार नाही. मी प्रत्येक भीतीला सत्य मानणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, मी माझं आयुष्य फक्त कल्पनांमध्ये नाही, तर प्रत्यक्ष जगण्यात घालवणार. कारण शेवटी आठवणी त्या लोकांकडे जास्त असतात, ज्यांनी विचार कमी आणि पावलं जास्त टाकली. अध्याय 5, मनाला शांततेची सवय कशी लावायची. एक सत्य स्वीकार. मनाला कधीच पूर्णपणे रिकामं करता येत नाही. समुद्राच्या लाटा थांबत नाहीत, वारा वाहणं थांबत नाही, आणि आकाशात ढग येणंही थांबत नाही.
पण तरीही समुद्र आपली खोली गमावत नाही, वारा आपली दिशा विसरत नाही आणि आकाश आपला विस्तार कमी करत नाही. माणसाचं मनही असंच आहे. विचार येतील, काही आनंदाचे असतील, काही भीतीचे, काही अनिश्चिततेनं भरलेले असतील. प्रश्न विचारांचा नाही, प्रश्न इतकाच आहे की त्या विचारांच्या हातात तू स्वतःचं आयुष्य देतोस का? एकदा एका शिल्पकाराला विचारलं गेलं, इतकं सुंदर शिल्प तू कसं घडवतोस? तो हसला आणि म्हणाला, मी शिल्प तयार करत नाही, मी फक्त दगडातून अनावश्यक भाग काढून टाकतो. हे उत्तर फक्त शिल्पासाठी नव्हतं, ते आयुष्यासाठीही होतं. शांत मन तयार करण्यासाठी तुला नवीन काही जोडायची गरज नाही. तुला फक्त अनावश्यक गोष्टी बाजूला करायच्या आहेत. सर्वप्रथम स्वतःला प्रत्येक क्षणी उपलब्ध राहण्याची सक्ती करू नकोस. प्रत्येक संदेशाला लगेच उत्तर द्यायलाच हवं. प्रत्येक बातमी माहिती असायलाच हवी. प्रत्येक चर्चेत सहभागी व्हायलाच हवं. हा दबाव हळूहळू मनाला थकवतो. कधीकधी काही मिनिटं जगापासून दूर राहणं म्हणजे स्वतःच्या जवळ जाणं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलना. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःचं मोजमाप करणं म्हणजे समुद्रानं नदीशी स्पर्धा करण्यासारखं आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एका झाडाला फळ यायला 3 वर्ष लागतात, दुसऱ्याला 10. पण दोघंही आपल्या वेळेवर फुलतात. तू दुसऱ्याच्या घड्याळावर स्वतःचं आयुष्य का मोजतो आहेस? मन शांत ठेवायचं असेल तर स्वतःचा वेग स्वीकार. आणखीन एक गोष्ट, दररोज काही मिनिटं काहीही न करता बस. न पुस्तक, न मोबाईल, न संगीत, फक्त स्वतःसोबत. सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, मन हजारो विचार आणेल, पण हळूहळू त्यालाही समजेल की प्रत्येक शांत क्षण भरून काढण्याची गरज नसते. काही शांतता फक्त अनुभवायची असते. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचार. आज मी कोणती एक गोष्ट चांगली केली? आज मी कोणत्या एका गोष्टीची विनाकारण चिंता केली? आणि उद्या मी एक छोटं वेगळं पाऊल कोणतं टाकणार? हे प्रश्न मनाला दोष देत नाहीत, ते त्याला दिशा देतात. लक्षात ठेव, जगातली बहुतेक उत्तरं बाहेर मिळत नाहीत, ती शांत बसण्याच्या क्षमतेतून मिळतात. एकदा एका वृद्ध माळ्यानं आपल्या नातवाला सांगितलं, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला वाटायचं की फुलं उगवण्यासाठी रोज त्यांना ओढून मोठं करावं लागतं. पण नंतर कळलं, माझं काम फक्त पाणी देणं आणि संयम ठेवणं आहे. आपणही स्वतःसोबत असंच वागायला हवं. प्रत्येक दिवस परिपूर्ण असणार नाही, प्रत्येक निर्णय योग्य ठरणार नाही, प्रत्येक प्रयत्न यशस्वी होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीच्या मार्गावर आहेस. कधी कधी वाढ दिसत नाही, ती फक्त घडत असते. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनात 2 आवाज राहतात. पहिला आवाज भीतीचा, तो नेहमी मोठ्यानं बोलतो. दुसरा आवाज विश्वासाचा, तो शांत असतो. भीती तुला त्वरित थांबवते, विश्वास तुला हळूहळू पुढे चालायला शिकवतो. प्रश्न असा नाही की कोणता आवाज अस्तित्वात आहे, प्रश्न असा आहे की तू रोज कोणत्या आवाजाला ऐकण्याचा निर्णय घेतोस. कारण ज्या आवाजाला तू वारंवार ऐकतोस, तोच आवाज एक दिवस तुझं आयुष्य बनतो. म्हणून आजपासून भीतीच्या प्रत्येक कुजबुजीपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर थोडासा जास्त विश्वास ठेव. कारण शांत मन म्हणजे विचार नसलेलं मन नाही. शांत मन म्हणजे विचार असतानाही योग्य दिशा निवडू शकणारं मन. आणि जेव्हा तुझं मन ही कला शिकेल,
तेव्हा तुला जाणवेल की आनंद शोधायची गोष्ट नव्हती, तो तर नेहमीच तुझ्या आत होता. फक्त अनावश्यक विचारांच्या धुक्यामुळे तुला दिसत नव्हता. अध्याय 6. शेवटचा निर्णय. तुझ्या मनाचा मालक कोण? आतापर्यंत आपण खूप गोष्टी समजून घेतल्या. विचार कसे जन्म घेतात, भीती कशी मनाला फसवते, ओव्हर थिंकिंग कसं हळूहळू आनंद, नाती आणि आत्मविश्वास हिरावून घेतं, आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती छोटी छोटी पावलं उचलता येतात. पण या संपूर्ण प्रवासात सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजूनही उरतो. तुझ्या मनाचा मालक कोण आहे? विचार की तू? कल्पना कर, तू एका रेल्वे स्थानकावर उभा आहेस. तुझ्यासमोर अनेक गाड्या येतात आणि जातात, काही उत्तरेकडे, काही दक्षिणेकडे, काही अज्ञात दिशेला. तू प्रत्येक गाडीत बसतोस का? नाही. तू फक्त तुझ्या गंतव्यस्थानाकडे जाणारी गाडी निवडतोस. विचारांचंही तसंच आहे. प्रत्येक विचाराच्या मागे धावण्याची गरज नसते. काही विचारांना फक्त जाऊ द्यायचं असतं. कधीकधी मन म्हणेल, तू अपयशी ठरशील. त्यावेळी स्वतःला विचार, हा अंदाज आहे की सत्य? मन म्हणेल, लोक तुझ्यावर हसतील. पुन्हा विचार, याचा पुरावा काय आहे? मन म्हणेल, थांब, अजून वेळ आलेली नाही. तेव्हा स्वतःला आठवण करून दे, योग्य वेळ येत नाही, ती निर्माण करावी लागते. एक छोटासा नियम आयुष्यात कायमचा लक्षात ठेव. ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणात आहेत त्यावर कृती कर. ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यांना स्वीकार. कारण चिंता करून उद्याचा पाऊस थांबत नाही, पण आज छत्री घेण्याचा निर्णय नक्कीच बदलू शकतो. तुझ्या आयुष्यात असे अनेक दिवस येतील जेव्हा पुन्हा ओव्हर थिंकिंग सुरू होईल, पुन्हा शंका येतील, पुन्हा भीती येईल, आणि ते पूर्णपणे सामान्य आहे. कारण धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही पुढचं पाऊल टाकणं. आजपासून एक नवीन सवय लाव. दररोज सकाळी आरशासमोर उभं राहून स्वतःला फक्त एक वाक्य सांग, मी माझ्या विचारांचा कैदी नाही, मी माझ्या निर्णयांचा निर्माता आहे. सुरुवातीला हे वाक्य फक्त शब्द वाटतील, पण एक दिवस ते तुझ्या स्वभावाचा भाग बनतील, आणि मग तुला जाणवेल, तू बदललास. बाहेरचं जग तसंच आहे, लोक तेच आहेत, समस्या अजूनही आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याची तुझी नजर बदलली आहे. आता तू प्रत्येक वादळाला संकट म्हणून पाहत नाहीस, तू त्याला एक परीक्षा समजतोस. आता प्रत्येक अपयश तुला तोडत नाही, ते तुला शिकवतं. आता प्रत्येक शंका तुला थांबवत नाही, ती तुला स्वतःला अधिक चांगलं समजून घ्यायला भाग पाडते. आणि मग एक दिवस, अचानक नाही पण हळूहळू, तुला लक्षात येईल की रात्री झोपण्यापूर्वी मन शांत आहे, कारण त्याला शेवटी समजलं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच शोधण्याची गरज नसते. काही उत्तरं वेळ देतो, काही अनुभव देतात, आणि काही उत्तरं फक्त चालत राहिल्यावरच मिळतात. म्हणून आज, या क्षणी स्वतःशी एक करार कर. मी भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. मी भविष्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा हट्ट धरणार नाही. मी आज जे करू शकतो ते पूर्ण प्रामाणिकपणे करेन, आणि उरलेलं आयुष्यावर सोडून देईन. कारण शेवटी ओव्हर थिंकिंग थांबवण्याचा अर्थ विचार संपवणं नाही. त्याचा अर्थ असा आहे की विचारांना त्यांच्या योग्य जागेवर ठेवणं आणि स्वतःच्या आयुष्याची सूत्र पुन्हा स्वतःच्या हातात घेणं. लक्षात ठेव, आयुष्य तुझी वाट पाहत नाही,
ते प्रत्येक क्षणी पुढे जात असतं. प्रश्न एवढाच आहे, तू अजूनही विचार करत बसणार आहेस की उठून जगायला सुरुवात करणार आहेस? जर या प्रवासानं तुझ्या मनातला एखादा अंधाराचा कोपरा उजळला असेल तर त्या प्रकाशाला जप. कारण शांतता बाहेर सापडत नाही, ती तुझ्या स्वतःच्या निर्णयांमध्ये, तुझ्या धैर्यामध्ये आणि वर्तमान क्षणाला स्वीकारण्याच्या क्षमतेमध्ये जन्म घेते. आजचा दिवस संपेल, उद्याचा सूर्योदय होईल आणि त्या नवीन प्रकाशासोबत तुझ्याकडे पुन्हा एक संधी असेल. कमी विचार करण्याची नाही, तर अधिक मनापासून जगण्याची. धन्यवाद. स्वतःवर विश्वास ठेव आणि प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात एका साध्या विचाराने कर. मी भीतीपेक्षा मोठा आहे. मी माझ्या विचारांपेक्षा मोठा आहे आणि माझं आयुष्य माझ्या एका धाडसी पावलाची वाट पाहत आहे.